अनिताचा मुलगा जसा दुबईला गेला तेव्हापासून त्याने पैसे पाठवायला सुरुवात केली. तेव्हा अनिताने प्रत्येक वस्तू लॉकरमध्ये ठेवली. नातवंडांना दूध, पनीर खाण्याची इच्छा असूनही ते खाऊ शकत नव्हते. आणि जेव्हाही त्यांची मुलगी यायची तेव्हा अनिता तिला वस्तूंनी भरलेली पिशवी देत असे आणि तिच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ बनवायची. तेव्हा नातवंड तिच्याकडे तळमळलेल्या नजरेने बघायचे. एकदा सुनेने आपल्या मुलांना थोडं पनीर खायला दिल्यावर अनिताने ताट उचलून फेकून दिले आणि त्यांना खूप शिवीगाळ पण केली. सून आणि नातवंडांची अवस्था तिने भिकाऱ्यांसारखी केली. 2 वर्षानंतर अनिताचा मुलगा घरी परत आला. तेव्हा अनिताने तिच्या मुलासाठी मटार पनीर बनवले. जेव्हा वडिलांनी मुलांना मटार पनीर दिले तेव्हा त्यांचे हृदय हादरले, कारण अनिता विमानतळाच्या लाऊंजमध्ये साडीच्या पदराने तिचे अश्रू पुसत होती. सोबत उभी असलेली तिची सून काव्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत होती. पण अनिताच्या मनाला चैन पडत नव्हता. कसं त्यांना चैन पडणार? त्यांचा मोठा मुलगा आणि काव्याचे पती रोहन आज दुबईला जाण्यासाठी निघाला होता. रोहन दुबईला गेला नसता तर त्यानं दुसरं काय काम केलं असतं? इथे मिळणाऱ्या कमाईतून जगणे त्याला आता शक्य नव्हते. भाड्याचं घर होतं. आईसोबतच त्याचे 2 लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. एक धाकटा भाऊ अजून शिक्षण शिकत होता. अशा परिस्थितीत रोहनच्या कमी पगारातून घर खर्च भागवणे कठीण जात होते. शेवटी मनावर दगड ठेवून त्याने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने ठरवले होते तिथे जाऊन काही काळात तो चांगली कमाई करेल, काही पैसे घरी पाठवेल, काही पैसे जमा करून परत आल्यानंतर त्याला व्यवसाय करणे सोपं जाईल. परंतु त्याला माहीत नव्हतं तो गेल्यानंतर त्याच्या छोट्याशा कुटुंबावर कोणती आपत्ती येणार आहे. काव्याची लहान मुले तिच्या पायाभोवती बसले होते. वडिलांच्या जाण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. लहान अनिकेत फक्त 4 वर्षांचा होता. त्याचे वडील जेव्हा सामानाची बॅग ओढत घराच्या बाहेर जात होते तेव्हा त्याने निरागसपणे त्याच्या आईला विचारलं, आई, बाबा आमच्यासाठी खेळणी विकत आणायला जात आहेत का? ते परत कधी येतील? अनिकेतच्या या प्रश्नाने काव्याचे हृदय जणू हादरूनच गेले. अनिकेतपेक्षा फक्त 1 वर्षांनी मोठा असलेला विजय गप्प बसला होता. रोहनला जाऊन आता खूप दिवस झाले होते. काव्यानेही शेवटी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मागे वळून त्या लोकांनी पाहिलं. पार्किंगमध्ये त्यांची भाड्याची गाडी उभा होती. रोहनपेक्षा लहान असलेल्या रमेशला गाडी चालवता येत होती, म्हणूनच तो समोर बसला. अनिता आणि काव्या मागे बसल्या. काव्याची 2 मुलंही त्यांच्यासोबतच होती. परत येईपर्यंत अनिता काव्याशी काहीच बोलली नाही. असं असलं तरी काव्यासाठी हे काही नवीन नव्हतं. ज्या दिवसापासून रोहनने स्वतःच्या इच्छेने तिच्याशी लग्न करून तिला या घरात आणले होते त्या दिवसापासून तिला सासूच्या या नापसंतीचा सामना करावा लागत होता. रोहनने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न न करता दुसऱ्या समाजातील काव्याशी लग्न केल्याचा अनिताला सुरुवातीपासूनच राग होता. पण रोहनने त्यांच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही. रोहनसमोर अनिता काव्याशी चांगलं वागायची, पण खरं सत्य फक्त काव्यालाच माहीत होतं. रोहन घरातून बाहेर पडताच अनिता टोमणे मारून वाईट बोलून काव्याचे आयुष्य दयनीय करत असे. आताही काव्याच्या मनात भीती होती की रोहन इथून निघून गेल्यावर अनिता तिच्यासोबत काय करेल कोणास ठाऊक. पण ती असह्य होती, म्हणूनच ती गप्प राहिली. काव्याचा विचार अगदी बरोबर होता. घरी परतताच अनिताने उठता बसता काव्याला वाईट बोलायला सुरू केलं. माहीत नाही रोहनने कशी अपशकुन पत्नी घरात आणली आहे, जिचे पावले अशुभ आहेत. नाहीतर स्त्रिया लक्ष्मीचं रूप असतात. ही आमची अशी सून आहे जिने आमची शिल्लक कमाई पण संपवली आहे. माझ्या मुलाला परदेशात नाईलाजाने जावं लागलं आहे. उठता बसता ती असं बोलायची तेव्हा काव्याचं मन जळायचं. ती रोहनकडे तक्रार करायची तेव्हा तो तिच्यावरतीच ओरडायचा, माझ्या म्हाताऱ्या आईची काळजी घे. अगोदरच तुझ्याशी लग्न करून मी त्यांचं मन तोडलं आहे. बिचाऱ्या काव्याला दोन्ही बाजूने बोलणे ऐकावे लागले. रोहन दुबईला जाऊन आता 2 महिने उलटून गेले होते. त्याला तिथे चांगली नोकरी मिळाली होती आणि तो लवकरच त्याच्या पगाराचा मोठा हिस्सा भारतात पाठवणार होता. तो दिवसही आला आहे जेव्हा रोहनने पहिल्यांदा भारतात त्याच्या घरी मोठी रक्कम पाठवली होती. हे पैसे त्यांनी लहान भाऊ रमेशच्या खात्यावरती पाठवले होते. त्याने ते पैसे आणून थेट त्याच्या आईच्या हातात दिले. अनिताच्या हातात इतके पैसे आहेत यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती सतत पैसे मोजत होती.
त्यानंतर अचानक अनिकेतला झोपवून खोलीतून बाहेर पडलेल्या काव्याला हे दृश्य दिसलं. आत्ताच ती अनिताला विचारणार होती की हे पैसे रोहनने पाठवले आहेत का. तेवढ्यात अनिताने तिला पाहिलं. त्यांनी पटकन हातातील पैसे गुडघ्याखाली ठेवून लपवून दिले. काव्याला आश्चर्य वाटलं, पण ती काहीच म्हणाली नाही. अनिता रागाने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून काव्याला म्हणाली, केव्हापासून मुलांना झोपवत आहेस? किती वेळाने तुला सांगत आहे, माझं डोकं खूप दुखतंय. 1 कप चहा कर आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था कर. आज आरतीला पण इकडे जेवायला यायचं आहे. आरती हे त्यांच्या लहान मुलीचं नाव होतं. तिचं लग्न झालं होतं आणि तिला त्याच शहरात दिलं होतं. दर दुसऱ्या दिवशी आईच्या घरी ती यायची आणि मग इथेच बसायची. हेच तिचं काम होतं. काव्याला अनिताला पैशाबद्दल विचारायचं होतं. तिला आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घ्यायचा होता आणि त्यासाठी प्रवेश शुल्क भरणे आवश्यक होते. पण अनिताला पैशाबद्दल विचारण्याची हिंमत तिच्यात नव्हती. त्यात आरती येणार आहे हे ऐकून तिला जास्तच टेन्शन आलं होतं. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि चहा करायला लागली. अनिता रमेशजवळ काहीतरी कुजबूज करत होती. अनितासाठी चहा बनवल्यानंतर काव्या स्वयंपाकघरात भांडी धुवत होती. रमेश बाजारातून भरलेली बॅग घेऊन परतला तेव्हा त्याच्या हातात फक्त गच्च भरलेल्या पिशव्या होत्या. त्याने पनीर, दूध, दही आणि मिठाई अजून बरंच काही आणलं होतं. कोणास ठाऊक, इतकं सामान पाहून काव्याला आश्चर्य वाटलं. हे सर्व सामान त्यांच्या घरात महिना उलटून गेला तरी आले नव्हते. आज अनिताने एकाच दिवसात इतक्या ऑर्डर का दिल्या होत्या? या आश्चर्यात ती किचनमधून बाहेर आली. तेव्हा अनिता टीव्ही पाहत बसली होती. आई, तुम्ही इतकं सामान का मागवलं आहे? पनीर भरपूर दिसत आहे. पण आपण घरात जास्त माणसं नाहीत. इतके पनीर शिजवले तर वाया जाईल. काव्याच्या प्रश्नावर अनिताने चोख उत्तर दिलं. का बाई, का वाया जाईल? माझी मुलगी येत आहे. मी तिच्यासाठी स्वयंपाक बनवणार आहे. तू एक काम कर, अर्ध्या पनीरची भाजी बनव आणि अर्धं पनीरचं पॉकेट फ्रीजमध्ये ठेव. त्यावर लक्ष ठेवण्याची तुला काही गरज नाही. मी जे काही ऑर्डर करते, जे काही मागवते ते फक्त कुटुंबासाठी आहे. तुला वाटत असेल तुझ्या पतीची कमाई वाया जात आहे तर कान खोलून ऐक. ही तुझ्या पतीची कमाई नाही, माझा मुलगा रोहनची कमाई आहे आणि त्याने ते पैसे माझ्यासाठीच पाठवले आहेत. तुला इथे राहायचं असेल तर गप्प पडून राहा, अन्यथा तुझी बॅग भर आणि तुझ्या आईच्या घरी निघून जा. अनिताचे असे कटू शब्द ऐकून काव्या मात्र थक्क झाली. तिने फक्त सामानाबद्दल विचारलं होतं. तिला आता समजलं होतं अनिता आता रोहनच्या जाण्याने शेर झाली आहे. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाक बनवायला लागली. काही वेळाने अनिकेत उठला आणि रडत तिच्याकडे आला. रमेश बाहेर आनंदाने मोबाईलवर गेम खेळत बसला होता. काव्याने त्याच्याकडे आशेच्या नजरेने पाहिलं की कदाचित त्याने आपल्या पुतण्याला नेलं तर ती शांतपणे स्वयंपाक करू शकेल. पण रमेशने या अगोदर असं कधी केलं असतं तर आज त्याने केलं असतं. रडणाऱ्या अनिकेतची काळजी घेत घेत काव्याने 2-3 डिशेस तयार केल्या. अंधार पसरला होता. त्याचवेळी अचानक दरवाजा कोणीतरी ठोठावला. अरे, माझी मुलगी आली आहे. रमेश, लवकर जा आणि दार उघड. बिचारी माझी मुलगी सासरची कामं करून थकून आली आहे. आता तिला दारात उभं राहावं लागणार नाही. म्हणून अनिताने रमेशला दरवाजा उघडण्यासाठी पाठवले. तो पटकन दार उघडायला गेला. दार उघडले आणि पाहिलं तर आरती मेकअप करून आत आली. तिने जड सूट घातलेला होता आणि खूप मेकअप केलेला होता. ती आत येताच अनिता तिला म्हणाली, किती वेळ लागला माझ्या मुलीला? मी किती वेळ झालं तुझी वाट पाहत आहे. अनिताने प्रेमाने आरतीला विचारले. तेव्हा तिने हातवारे करून तिचे केस झटकले आणि म्हणाली, आई, काय सांगू मी तुला? संदेशच्या आईंना खूप सारे प्रश्न विचारण्याची सवय झाली आहे. आत्ता येताना पण त्या माझ्या मागे लागल्या होत्या. माझ्यासाठी खिचडी बनव असा आग्रह त्यांनी धरला. मी बाजारातून आणलेले अन्न त्या पचवू शकत नाहीत. आई, आता तूच सांग, एवढ्या गरमीत मी त्यांच्यासाठी स्वयंपाकघरात उभं राहून खिचडी कसं बनवणार? मी संदेशला सांगितलं आहे, तो काहीतरी आणून त्यांना खायला देईन. असं म्हणत ती नम्रपणे पाय आडवं करून हॉलमध्ये बसली. अनिता आपल्या मुलीला बोलत होती. काही वेळाने काव्याने त्यांना कळवलं की स्वयंपाक तयार झाला आहे. अनिता आणि आरती डायनिंग टेबलवर आल्या. काव्याने खूप छान प्रकारे डायनिंग टेबलवरती जेवण वाढले. तेवढ्यात अनिकेत आणि विजय दोघंही खोलीतून बाहेर आले. मुलांना पाहून काव्या हसली आणि प्रेमाने त्यांना म्हणाली, या मुलांनो, आज खूप चविष्ट पदार्थ मी बनवले आहेत.
आज मी पनीरची भाजी बनवली आहे. विजयला पनीर खूप आवडत होतं, पण पनीर महाग असल्यामुळे घरी क्वचितच पनीर शिजायचं. आताही आईने पनीरची भाजी बनवली हे ऐकताच तो उत्साहाने पुढे आला आणि खुर्चीवर बसू लागला. काव्याने एक प्लेट उचलली आणि त्यात पनीरची भाजी टाकायला सुरुवात केली. तिने नुकतंच पनीरची भाजी ताटात टाकली होती, तेव्हा अनिताने अचानक तिच्या हातावरती मारत तिच्या हातातील प्लेट खाली पाडली. हे सर्व पाहून काव्याला मात्र धक्का बसला. विजय आणि अनिकेत दोघं पण भीतीने रडू लागले. काव्या आपल्या सासूकडे आश्चर्याने पाहत होती, ज्यांनी तिच्या हातातून पनीरची भाजी असलेली भाजीपात्र परत घेऊन टेबलावरती ठेवलं होतं. अनिता म्हणाली, मी ही पनीरची भाजी तुझ्यासाठी किंवा तुझ्या या मुलांसाठी नाही बनवली. माझा मुलगा विदेशात मेहनत करत आहे, ते तुम्हाला पनीरची भाजी खाता यावी म्हणून नाही. तुझ्या मुलांना पनीर खायला घालायला खूप आवडत असेल ना, तर त्यासाठी तू स्वतः कमव. माझ्या मुलाने माझ्यासाठी पैसे पाठवले आहेत. माझ्या इच्छेनुसार या घरात स्वयंपाक बनवला जाईल आणि मला ज्याला खायला घालायचं आहे त्यालाच मी खायला देईन. आजचा स्वयंपाक आरतीसाठी बनवला आहे, त्यामुळे फक्त तीच खाणार. काव्या हे सर्व ऐकून थक्क झाली. विजयने आपल्या आजीचे हे रूप पाहून शांतपणे डायनिंग टेबलवरून उठला आणि तो निघून गेला. परंतु अनिकेत लहान होता. जेवायला मागत असताना तो सतत रडत होता. आरती आणि रमेश काहीच बोलले नाहीत. ते दोघं ताटात जेवण घेऊन अगदी आरामात जेवत होते. काव्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती शांतपणे मागे सरकत होती. तेव्हा आरती अनिताकडे बघत म्हणाली, आई सोड ना, तू पण कोणत्या लोकांच्या तोंडाला लागतेस. जेवण करू दे, मला खूप भूक लागली आहे. चांगलं केलंस तू, आज पनीरची भाजी बनवली आहेस. मला पनीरची भाजी खूप आवडते. अनिता सतत मुलीचे लाड करत होती. काव्या मनाने दुःखी राहिली आणि शांतपणे आत रूममध्ये निघून गेली. चपातीसोबत दुपारी तयार केलेली बटाट्याची भाजी तिने घेतली आणि मुलांना खायला दिली. पण ही फक्त त्याच दिवसाची गोष्ट नव्हती. यानंतर तिच्या घरात रोजच हेच घडत होतं. घरात पैसे यायचे. रोहन दर महिन्याला त्याच्या आईला भरपूर पैसे पाठवतो, पण काव्याची हिंमत होत नव्हती त्यांना 1 रुपया पण मागायची. मुलं अजूनही शाळेपासून दूर होते आणि काव्या पण पैशासाठी आसुसली होती. घरात दूध यायचं तेव्हा अनिता आपल्या देखरेखीखाली दूध गरम करून थंड करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजला कुलूप लावून चावी तिच्या सोबतच ठेवायची. जे काही स्वयंपाक करायचा असेल ते ती काव्याला ऑर्डर करायची, परंतु अनिता तिच्या डोक्यावरच उभं राहून स्वयंपाक करून घ्यायची. पण तरी अनिता बाहेरून डाळ आणि मसाला पापड ऑर्डर करायची. माहीत नाही अनिता काव्याचा कोणत्या जन्माचा बदला घेत होती. जणू तिला तिच्या चेहऱ्याचाच तिरस्कार वाटत होता. काव्याच्या मुलांसोबत पण अनिताचे वागणे वाईटच होते. त्या दिवशी अनिकेतला खूप ताप आला होता. त्याला खूप खोकला पण येत होता. काव्याकडे डॉक्टरांकडे नेण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा तिने अनिताकडे पैसे मागितले, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. दुःखासोबत काव्याला खूप राग पण आला होता. तिने तिच्या मुलाला सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी औषधं दिले, पण मुलाला अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता असल्याचं सांगितलं. घसादुखीमुळे त्याला नरम खायला द्या असंही सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं त्याला ज्यूस, दूध वगैरे द्या. काव्याला माहीत होतं की ती तिच्या मुलाला ज्यूस देऊ शकत नाही. या घरात जे काही आहे त्यावर तिचा किंवा तिच्या मुलांचा काहीही अधिकार नव्हता. काव्याकडे स्वतःचा मोबाईल पण नव्हता. रोहन दुबईला गेल्यानंतर आज पहिल्यांदाच काव्या अनिताच्या गैरहजेरीत रोहनसोबत बोलत होती. काव्याने रोहनला अनिकेतच्या आजाराबद्दल आणि अनिताच्या कठोर वागण्याबद्दल दबलेल्या आवाजात सांगितलं होतं. मात्र रोहनने तिच्यावरच आरडाओरडा सुरू केला होता. रोहन तिला म्हणाला, मी इतके पैसे पाठवतो. काव्या, तू ते पैसे कुठं खर्च करतेस? जेव्हा मी आईला विचारतो तिने काही पैसे जमवले आहेत का, तेव्हा ती मला म्हणते की तुझी पत्नी काही पैसे सोडतच नाही. मला सांग काव्या, मी इथे दुबईत बसून आयुष्यभर पैसे कमवणार का? मला पण परत यायचं आहे. जर तू असाच खर्च करत राहिलीस आणि रोज पनीर आणि चांगले पदार्थ बनवत राहिलीस आणि एका वेळी 1 लिटर दूध मुलांना देत राहिलीस, तर मला सांग बचत कशी होईल? रोहन न ऐकता बोलतच राहिला. काव्या स्तब्धपणे या सर्व गोष्टी ऐकत होती. तिला स्वतः कसं रोहनला समजून सांगावं तेही कळत नव्हतं. काव्याच्या घशात अश्रू अडकले होते. तिने वैतागून फोन बंद केला. ती तिच्या पतीला काय सांगणार? 1 लिटर दुधाऐवजी
तिची मुलं एक एक घोट दुधासाठी तळमळ करतात. अनिकेत स्वतःहून बरा झाला. अनिता त्याला ज्यूस किंवा दूध देऊ शकलीच नाही. दुसऱ्याच दिवशी आरती आली तेव्हा अनिताने काव्याच्या हातात लांबलचक मेनू ठेवला आणि जेवण स्वादिष्ट असावं असंही तिला सांगितलं. अनिता स्वतः आरतीसोबत बाजारात निघून गेली. रात्री काव्या खूप थकली होती. आरतीसाठी जेवण बनवल्यामुळे तिची पाठ ताटली होती. मुलं पण काळजीत पडले होते. जेव्हा अनिता परत घरी आली तेव्हा तिच्या हातात शॉपिंग बॅग होत्या. काही वेळाने दोघी पण लाऊंजमध्ये शॉपिंग बॅग उघडून बसल्या. अनिता आरती आणि तिच्या मुलांना खरेदीला घेऊन गेली होती. त्यांच्यासाठी तिने सुंदर प्रिंटेड कॉटन सूट खरेदी केले होते. काव्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि नंतर नजर बाजूला करायला ती विसरली. हाताने तिने तिच्या टॉपचा तो भाग लपवला जिथे तिने ठिगळ लावलेलं होतं. रोहन दुबईला जाण्यापूर्वी त्यांची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की जेणेकरून तो तिला उन्हाळ्याचे आणि हिवाळ्याचे कपडे घेऊन देऊ शकेल. काव्या अजून पण तिच्या लग्नाच्या कपड्यांमध्येच दिवस काढत होती. पण आता तिचे पती लाखोंची कमाई करत असतानाही तिला फाटके कपडे घालण्याची सक्ती केली जात होती. आणि तिच्यासमोरच तिची नणंद ब्रँडेड कॉटनच्या कपड्यांकडे आनंदाने बघत होती. तिच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच दिसत होता. आज ती मुलांसाठी पण खरेदी करून आली होती. त्यांच्यासाठी महागडी खेळणीसुद्धा तिने खरेदी केली होती. अनिता एक एक खेळणी उचलून आरतीच्या मुलांच्या हातात प्रेमाने देत होती. तो खेळायला लागला की अनिता खूप खुश व्हायची. तेव्हाच आतून अनिकेत बाहेर आला. तो निरागस मुलगा होता. आरतीच्या मुलाच्या हातातील खेळणी पाहून तो रडू लागला आणि त्याच्या आईकडे ती खेळणी मागू लागला. काव्या त्याला गप्प करण्याचा खूप प्रयत्न करू लागली. तेव्हाच अनिताने त्या दोघांना पाहिलं. हो, माझ्या मुलीच्या निरागस आनंदाला तुम्ही दृष्ट लावा. तुम्हा मायलेकरांना सहनच होत नाही कुणीतरी आनंदी झालेलं. किती वेळापासून इकडे थांबून माझ्या मुलीच्या कपड्यांकडे टक लावून पाहत आहेस? आग लावायचं मनात आहे का? आणि आता तुझ्या मुलांनाही मध्ये आणले आहेस जेणेकरून ते निरागस मुलांकडून माझ्या खेळणी हिसकावून घेऊ शकतील. लवकरच त्याला इथून घेऊन जा. मला तुमचं तोंड पाहायला पण आवडत नाही. आणि तू पण इथून गायब होऊन जा आणि आम्हाला चहा कर. नंतर आम्हाला जेवायला वाढ. अनिताने काव्याला वाईट रीतीने दटावले. काव्याने अनिकेतला उचलून आत नेले. तिचे अश्रू तिने गिळले होते. तिला स्वतःचं वाईट वाटत नव्हतं, पण मुलाचे अश्रू तिला काही सहन होत नव्हते. त्या रात्री आरतीचा नवरा तिला घ्यायला थोडा लवकरच आला, नाहीतर तो सहसा उशिरा यायचा. तोपर्यंत काव्या मुलांसह खोलीत झोपायला गेली होती. त्यावेळी ती स्वयंपाकघर आवरून तिच्या खोलीतच जात होती. तेव्हा तिने जे दृश्य पाहिलं ते पाहून तिला धक्का बसला आणि दुःखही झालं. अनिताजी आपल्या मुलाच्या व्यवसायावर 1 रुपया खर्च करण्याआधी 1000 वेळा विचार करायच्या. आज त्याच अनिताजी फ्रीजमधून पनीर आणि दुधाचे पाकिटं उचलून आरतीला देत होती. आरतीने तिच्या पतीला दाखवण्यासाठी त्यांना नकार दिल्यावर अनिता तिला प्रेमाने म्हणाली, आरती बेटा, तू का नकार देतेस? तुझ्या भावाच्या कमाईवर तुझाही हक्क आहे. असो, हे पदार्थ इथे पडून खराब होतील आणि सडतील. इतकं खाऊन खाऊन काव्या आणि तिची मुलं जाडजूड झाली आहेत. आणि मी म्हातारी बाई, इतकं पनीर आणि हे दूध एवढं सर्व मी खाऊ शकत नाही. हे सर्व घेऊन जा आणि तुझ्या मुलांना खायला दे. हसत हसत आरती पटकन सर्व पाकिटं घेऊन बॅगेत भरत होती. काव्या हे दृश्य शांतपणे पाहत होती. त्या दिवशी तिला आपल्या मुलांना घेऊन हे घर सोडावंसं वाटलं. अनिता मागे वळल्यावर तिची नजर काव्यावर पडली. क्षणभर ती घाबरली, पण दुसऱ्या क्षणी काव्याकडे दुर्लक्ष करून ती तिच्या खोलीच्या दिशेने निघाली. नंतर एके दिवशी असे काही घडले ज्याची अनिताला कल्पना पण नव्हती. संध्याकाळी 5 वाजता अचानक दार वाजले. अनिता हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. त्यांनी नकळत आवाज दिला, दरवाजा उघडा आहे, आत या. आत येणारा पाहुणा आवाज ऐकून आत आला. तो दुसरा कोणी नसून रोहन होता. खांद्यावर बॅग घेऊन तो खूपच निरोगी आणि देखणा दिसत होता. त्याला पाहून अनिता अगोदर घाबरली. नंतर आनंदाने उठून तिने त्याला मिठी मारली. आईला भेटून रोहनलाही खूप आनंद झाला. तेवढ्यात अनिकेत आणि विजय खेळत खोलीतून बाहेर आले. त्यांच्या हातात एक जुने तुटलेले खेळणे होते ज्यासाठी ते दोघं भांडत होते. रोहनने जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या थंडीतही दोघांनी गळ्यात छोटे टी-शर्ट घातले होते ज्यांच्या बाह्या अर्ध्या लांबीच्या होत्या.
त्यांचे पायही उघडे होते. ते दोघंही अत्यंत अशक्त झालेले दिसत होते. रोहनने त्यांना पाहिलं तर त्याला ओळखायलाही आलं नाही. अनिताने त्याला मुलांकडे पाहताना पाहिलं तेव्हा ती घाबरून गेली. त्या काय सांगणार रोहनला? त्यांनी सून आणि मुलांसाठी कपडे घेण्यासाठी कधी पैसेही दिले नाहीत. या अगोदर अनिता काही बोलणार त्या अगोदर काव्या स्वयंपाकघरातून बाहेर आली. रोहनला बघून तिला खूप आश्चर्य वाटलं. रोहनला पाहून काव्याही खूप खुश झाली. दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली आणि नंतर रोहनची नजर काव्याच्या टॉपवर पडली. ते अनेक ठिकाणी फाटलेला होता आणि ते पाहून रोहन काळजीत पडला होता. काव्या, तू स्वतःची आणि आपल्या मुलांची काय अवस्था केली आहेस? असे दिसते की तू भिकाऱ्याची पत्नी आहेस आणि हे भिकाऱ्यांची मुलं आहेत. मी लाखो रुपये घरी पाठवत आहे. निदान तू त्यांच्यासाठी तरी चांगले कपडे विकत घ्यायचे असतेस. रोहनला ते सर्व सहन न झाल्याने तो हे सर्व रागात म्हणाला. काव्याने शांतपणे अनिताकडे एक कटाक्ष टाकला. तेव्हा त्या घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होत्या. नंतर विषय बदलण्यासाठी त्यांनी रोहनला विचारलं, रोहन, आज रात्री तू काय खाणार आहेस? रोहनने मटार पनीर खाण्याची विनंती केली. अनिताने लगेच रमेशला बाजारात पाठवले कारण तो स्वयंपाकाचं साहित्य आणू शकेल. रोहन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तिथून परत आल्यावर तो त्याच्या आईजवळ बसला आणि तो त्याच्या आईसोबत दुबईबद्दल बोलू लागला. त्याला पाहून अनिता खूप खुश झाली होती, पण ती घाबरली पण होती. काव्या स्वयंपाक बनवू लागली. खरा ड्रामा तेव्हा घडला जेव्हा काव्याने स्वयंपाक बनवला आणि अनिताने रोहनसाठी प्लेटमध्ये मटार पनीर काढलं. तेवढ्यात विजय आणि अनिकेत स्वयंपाकघरामधून बाहेर आले. रोहनने त्या दोघांना हाक मारून जवळ बोलावले. दोघेही वडिलांकडे आले. रोहनने दोघांनाही प्रेमाने आपल्या जवळ बसवले आणि त्यांच्यासाठी ताटात मटार पनीर त्याने वाढले. विजयच्या समोर प्लेट ठेवताच तो लगेच उडी मारून मागे सरकला. अनिकेतही रडू लागला. विजय हे सगळं दृश्य बघत होता. रोहनला समजलेच नाही अचानक असं काय झालं. त्याने विचारलं, विजय, अनिकेत, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही दोघं का रडत आहात? तुम्हाला मटार पनीर खाणं आवडत नाही का? विजय घाबरलेल्या नजरेने अनिताकडे बघत होता. नंतर विजय जोरजोरात डोकं हलवत म्हणू लागला, नको नको बाबा, आम्हाला मटार पनीर खायचं नाही. आजी आम्हाला मटार पनीर खायला देत नाहीत. बाबा, इथून आम्ही पनीरचा तुकडाही खाल्ला तर आजी आम्हाला खूप मारतील आणि आम्हाला ती सोडणार नाही. आम्हाला ती डाळ पण खायला देणार नाही. आजीने आम्हाला सांगितलं आहे, आम्हाला फक्त बटाटे आणि कडधान्य खायची आहेत. तो घाबरलेल्या स्वरात निरागसपणे त्याच्या वडिलांशी बोलत राहिला. अनिताचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. कधी रोहन मुलांकडे पाहतो तर कधी त्याच्या आईकडे. काव्या पण स्वयंपाकघरातून बाहेर आली होती. तेव्हा अनिता म्हणाली, खोटं बोलतोय हा रोहन. बघ, तुझ्या पत्नीने त्यांना पाठीमागे किती चुकीची शिकवण दिली आहे. जणू मी त्यांची शत्रूच आहे. अनिताने साडीचा पदर चेहऱ्यावर ठेवला आणि ती रडू लागली. काव्या शांतपणे उभी होती. अनिकेत अजूनही रडतच होता आणि हाताने प्लेट मागे ढकलत होता. काव्या पुढे आली आणि तिने अनिकेतला आपल्या कुशीत घेतलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कधी रोहन त्यांच्या मुलांची आणि पत्नीची अवस्था बघायचा तर कधी तो त्याच्या आईकडे बघायचा. रोहनच्या आईने महागडा सूट घातलेला होता आणि त्यांची तब्येतही सुधारलेली दिसत होती, पण त्याची पत्नी आणि मुलं दोघेही अशक्त दिसत होते. रोहनने आता ओळखलं की त्याची आई त्याला प्रत्येक वेळी फोनवर सांगत होती ते खरं नव्हतं. तो शांतपणे उठला आणि काव्याच्या खोलीत गेला. आत जाऊन सर्व कपाट त्याने शोधलं. त्याला कुठेही 1 रुपया पण सापडला नाही. कपाटातच तेच जुने फाटके कपडे होते जे 2 वर्षांपूर्वी काव्या आणि मुलांनी वापरले होते. त्याने मागे वळून आपल्या मुलांना पाहिलं. त्यांनी घातलेला शर्ट त्यांच्या पोटाच्या वर जात होता. रोहनचे हृदय हादरून गेले. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही आपल्या मुलांना घालायला स्वेटर पण नाही. हे पाहून रोहनला मनस्ताप झाला. तो बाहेर आला आणि त्याच्या आईला विचारू लागला, आई, ते सगळे कपडे कुठे आहेत जे तू मला व्हिडिओ कॉलवरती दाखवायचीस? हे काव्याने स्वतःसाठी घेतले आहेत असं सांगून. मुलं आणि काव्या यांच्या कपाटामध्ये एकही नवीन सूट मला दिसत नाही. सर्वांनी तेच जुने कपडे घातलेले दिसत आहेत, तेही फाटलेले. अनिता आता घाबरून थरथरू लागली. पण आता रोहनला सर्व काही समजलं होतं. त्याला आठवलं की काव्याने त्याला 2 वेळा शांत स्वरात हे सर्व काही सांगण्याचा प्रयत्न पण केला होता, पण तो स्वतः बहिरा झाला होता. तो अपमानित होऊन डोकं धरून खाली बसला
आणि जेव्हा त्याने डोकं वर काढलं तेव्हा त्याचे डोळे भरून आले. त्याला त्याच्या आईचं वास्तव आता कळालं होतं. रोहन म्हणाला, आता मी दुबईला परत जाणार नाही. मी जे काही कमावले आहे त्यात मी इथेच व्यवसाय करेन आणि भविष्यात जर तुम्ही माझ्या पत्नी आणि मुलांशी गैरवर्तन करून त्यांचा हक्क दुसऱ्यांना दिला तर मी लक्षात ठेवणार नाही की तू माझी आई आहेस. रोहनच्या आवाजामध्ये राग स्पष्ट दिसत होता. अनिता गप्पच राहिली. आपला मुलगा सत्याचा न्यायनिवाडा करायला शिकला आहे हे आता तिला समजले होते. रोहन एका झटक्याने उठला आणि तो काव्याला म्हणाला, काव्या, मुलांना तयार कर आणि तू पण चल. आपण आत्ता शॉपिंगला जातोय. माझ्या कमाईवर तुमचा आणि माझ्या मुलांचा पहिला हक्क आहे. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.